आता आलो. असली पावर गेली तुम्हाला काय सांगायचं. म्हणजे ठण 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 करतात. आता आहे ना आपण दर्शन केलं मस्तपैकी. कशाचं? दत्तप्रभूंचं दर्शन केलं. धुवून पाहिली म्हणजे नाही का ती फिरती. आता आलो. असली पावर गेली तुम्हाला काय सांगायचं. म्हणजे ठण 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 करतात आतपाई ना. कारण एवढ्या स्पीडने जायचं स्पीडने यायचं. बरं 5 वाजता रोपे बंद होते. आता पोरीने इथं जरा काकडीची सेवा दिलेली आहे. कुठे आहे रे पोरीनो? इधर है नहीं दिया क्या अभी तक? ये बहुत कम नहीं दिया ना. पोरीनो हाय तुम्हाला कसं काय वाटलं सांगा. पोरींची तर असली डाऊन झाली ना पावर. आणि आमचे मॅडम चला 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 म्हणून असलं बघा. पण आहे ना छान वाटलं बाबा. दत्त गुरूंचं आहे ना बोलावूनच म्हणायचं आपल्याला बरं का. नाही तर आमचं जवळपास का स्किप करायचंच ठरलं होतं. कारण आता इथून कुठं जायचं द्वारकेवरून मग ते सोमनाथला जायचं का अजून दीवला जायचं का अभयारण्य पाहायचं. सगळं कन्फ्युजन होतं. पण आमचे मित्र ते बापूसाहेब खैरे सरपंच खैरे खैरणार आहे का. आणि ते शिवा बिन्नर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग ठरलं. द्वारकेहून काय ना आरामात होते. 3-3.5 तासामध्ये द्वारकेवरून इथं पोचते गिरनारला. गिरनारचा रोपवे चालू असते. काय तसं अंधश्रद्धा आहे काय म्हणते 10ला बंद होतं 12ला बंद होतं तसं काही नाही. चालू राहते. कधी याचं तिकीट काढायचं फक्त 5 वाजता बंद होते. मग 5 वाजेपर्यंत रिटर्न जाईन अशी परिस्थितीमध्ये आपलं पायनॅपल घेतलं. आता चला दत्तप्रभूंचं सुंदर दर्शन झालं. गिरनाराचं दर्शन झालं. निसर्ग अप्रतिम अति सुंदर आहे तो झाला. आमच्या मॅडमची इच्छा पूर्ण झाली. आता लय हसती. आमची पावर बार गेली. चला बाय बाय मंडळी.